जरा घसा चांगला गरम होईल. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय एस एस ग्रुप अलिबाग विपक्ष श्री बंधू भोईर 11 बोरली या दोन संघादरम्यान लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थात श्री बंधू भोईर 11 बोरली संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी ते अर्थात एस एस ग्रुप अलिबाग संघाला. दोन्ही संघांना एक सूचना असेल की आपला एक एक सक्षम प्रतिनिधी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित पाठवून द्या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय आमदार अर्थात महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा आपण पाहिलं तर दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर नक्कीच आजच्या दिवसातील चौथा सामना एस एस ग्रुप अलिबाग विपक्ष श्री बंधू भोईर 11 बोरली या दोन संघादरम्यान लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच एस एस ग्रुप अलिबाग संघाचे संघ मालक अर्थात साहिलजी सय्यद यांचा संघ आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्री बंधू भोईर 11 बोरली अर्थात चंद्रशेखर उर्फ बंधू भोईर यांचा संघ आपण अनुभवतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे राजेश मोहिते आणि सागर पाटील ही जोडी आपण पाहतो मैदानामध्ये पाहायला मिळते. एस एस ग्रुप अलिबाग संघाच्या बाजूने आपण पाहतो. या सामन्याला सुरुवात करायची आहे. ऑफिशियल पंच आपण पाहिलं तर या सामन्यासाठी नासिर शेख सर, त्याचप्रमाणे राजेश ताळशिलकर सर हे दोन पंच आपण पाहतो या सामन्यासाठी. तर अभिषेक नाईक आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन स्वतः कर्णधार आपण पाहतोय, तर त्याच्या अपोजिटला खेळेल तो अर्थात राजेश मोहिते आणि सागर पाटील. सामन्याला इथे सुरुवात होते. एक अतिशय चांगल्या दर्जाचा सामना रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय राईट मोर द विकेट. सुंदर चेंडू आपण पाहतोय, खोला टाकलेला चेंडू जिथे हलक्याच बॅटने खेळलेला फटका. एक धाव तर नक्कीच या चेंडूवरती मिळते आणि एका धावेने आपण पाहतो अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात एस एस ग्रुप अलिबाग संघ. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिली दोन षटकं ही पॉवर प्लेची आहेत आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा येणं गरजेचं असेल एस एस ग्रुप अलिबाग संघाला. सागर पाटील सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच दिघोडी संघाकडून तो सातत्यपूर्ण एक चांगली कामगिरी करत आलाय, परंतु आज मात्र या मैदानावरती त्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक चांगला चेंडू आपण पाहतोय. अभिषेक नाईक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर रिसेंटली क्षत्रिय माळी समाज प्रीमियर लीग मध्ये ज्याने नक्कीच मालिकावीर म्हणून हा किताब आपल्या नावे केला असा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. तर नक्कीच कौतुक करावं लागेल या अभिषेकचं, कारण का पॉवर प्लेचं षटक आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये आता मात्र धावा कराव्या लागतील सागरला. या चेंडूवरती मात्र आपण पाहतो नक्कीच एक तेज तरार चेंडू पाहायला मिळाला, परंतु सागर पाटील खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. चेंडूने बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं तर अनालिसिस पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि तदनंतरचे दोन चेंडू आपण पाहिले तर निर्धाव आलेत. आकाश जर आपण पाहिलं ना तर नक्कीच कौतुक करावं लागेल महेंद्र शेठ दळवी यांचं, ज्या पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय मैदानामध्ये. अभिषेक बुगे आता मात्र कशा पद्धतीचे इथे गोलंदाजी हाताळतोय. चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, जिथे नक्कीच आपल्या संघासाठी त्याने 3 धावा सेव्ह केल्यात. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवरती. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तरी ते धावांसाठी संघर्ष करावा लागलाय तो अर्थात आतापर्यंत एस एस ग्रुप अलिबाग संघाला. राजेश मोहिते आणि सागर पाटील ही जोडी नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज अभिषेकने. राईट मोर द विकेटचा मारा, त्रिफळा उद्ध्वस्त. राजेश मोहिते बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का एस एस ग्रुप अलिबाग संघाला. All right, ladies and gentlemen, let me see everybody's hands up.
ते कौतुक करावं लागेल अभिषेक नाईक याचं, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी हाताळतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर या षटकामध्ये टिचून मारा पाहायला मिळाला. अक्षरशः आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ हा बॅकफुटला सरकलाय. जिथे आपण पाहतोय नक्कीच आतापर्यंत धावफलकावरती नजर मारली तर एक गडी बाद 2 धावा धावफलकावरती लागल्यात. तर नवीन बॅटर आपण पाहतोय चारू दत्त येतोय मैदानामध्ये. चारू दत्तला नक्कीच साथ द्यावी लागेल सागर पाटील याची. आणि आता मात्र या जोडीला नक्कीच जबाबदारीने खेळी करावी लागेल, कारण का एक महत्वाचा खेळाडू मात्र तंबूच्या आशाला परतलाय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच अभिषेकला नक्कीच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो हाताळतोय. ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या चेंडूपासून आपण पाहिलं तर नक्कीच इथे कौतुक करावं लागेल. आता मात्र आपण पाहिलं तर नवीन फलंदाज चारू दत्त आपण पाहतोय. पाकदंडा नक्कीच गावाला तो बिलॉंग करत असतो आणि एक चांगला खेळ करत असतो सातत्यपूर्ण. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका आला इथे खोलवर टाकलेला चेंडू. जिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आणि षटक क्रमांक इथे पहिलं देखील समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात एक गडी बाद 3 धावा. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः आपण पाहिलं तर अपोजिट संघ अर्थात फलंदाजी करणारा संघ हा बॅकफुटला सरकलाय. या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच इथे गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. श्री चंद्रशेखर भोईर यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचे इथे पारितोषिक आलंय. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. नक्कीच अलिबाग तालुका आहे आणि या अलिबाग तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर अलिबाग तालुका, मुरुड तालुका आणि रोहा तालुका या तालुक्यांमधील ही सर्वाधिक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, जिथे नक्कीच या आयोजन करतात. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून एक चांगली मेजवानी आपण पाहतो रसिक प्रेक्षकांसाठी पाहायला मिळते. लगातार आपण पाहिलं तर ही 6 दिवस स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळेल. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय एका बाजूला SS ग्रुप अलिबाग संघ तर दुसऱ्या बाजूला श्री बंधू भोईर 11 बोरली संघ. हे 2 संघ आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती. तुम्हाला माहित नाही कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अर्शिल आपण पाहतोय नवीन गोलंदाजच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पॉवर बेचा अर्थात अंतिम षटक असणार आहे आणि या षटकामध्ये धावांची खरी गरज असेल ती अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला SS ग्रुप अलिबाग संघाला. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये टिचून मारा पाहायला मिळाला. पहिला चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा आलाय की ॲज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईड डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय क्रमांक 22 चा अवलंब केला जातोय आणि नक्कीच धावफलकावरती अतिरिक्त स्वरूपाने एक धाव नोंदली जाते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 4 धावा. चांगला फटका आपण पाहतो यावेळी नक्कीच आलाय, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत जाईल तोपर्यंत कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने नक्कीच त्याने क्षेत्ररक्षण केले. 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या जातात या चेंडूवरती आणि या 2 धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थातच 6 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. जिथे आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत त्या अर्थात मुख्य आयोजक अर्थात अंकुजी पाटील हे स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील आपण पाहतो हलक्याच बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे चेंडूनी बॅटचा मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतो याही षटकामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते. अर्शिल शेख या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिथे आपण पाहतोय धावफलकावरती लगाम लागलाय तो अर्थात केवळ 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळते, परंतु आता मात्र कमबॅक करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. येथे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. त्रिफळा उद्ध्वस्त पुन्हा एकदा फलंदाज चारू दत्त बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का SS ग्रुप अलिबाग संघाला. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. थँक्यू डीजे.
मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर नक्कीच पूर्णपणे एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. मग पहिले षटक हाताळलं ते अर्थात सुद्धा कर्णधार अभिषेक नाईकने आणि तदनंतर अर्शिल शेख सुद्धा त्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि जिथे आपण पाहिलं तर 2 गडी बाद सुद्धा झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो अक्षय येतोय. दुसरं षटक चालू आहे आणि जिथे आपण पाहिलं तर नक्कीच एक टिचून मारा पाहायला मिळतोय. पूर्णपणे इथे धावांसाठी संघर्ष करावा लागलाय तो अर्थात एसएस ग्रुप अलिबाग संघाला. परंतु आता मात्र जरूर या 2 खेळाडूंना आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. जोपर्यंत सागर पाटील मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच पूर्णपणे आशा असतील की जास्तीत जास्त धावा येतील. कारण का सागर पाटीलकडे ती कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे. कित्येक स्पर्धांमध्ये सागर पाटीलने नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ करून सुद्धा दाखवलाय. अक्षय मात्रे आपण पाहतोय नवीन आलेला आकाश भाईतांडेल आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज. गत वर्षी आपण पाहिलं तर आकाशने नक्कीच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून बाईक मिळवली होती असा खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. आले आले आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला जातोय आणि फलंदाज आकाश आले आल्या तंबूच्या आशयाला. बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं इथे पतन होतंय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. कृपया फलंदाजी करणारा संघ फलंदाज लगेचच मैदानामध्ये पाठवायचा आहे याची नोंद घ्या. आणि पंचांना देखील सूचना असेल की तुम्ही बाद देऊ शकता तुमच्या टाइम आउट नुसार. जर आपण पाहिलं तर नक्कीच जर नियमामध्ये बाद असेल तर तुम्ही बाद देऊ शकता याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मिरज घरत येतोय मैदानात. रांजणपाडा गावाला नक्कीच तो बिलॉंग करत असतो आणि नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. बघूया मिरज घरत इथे कशा पद्धतीने आपल्या संघासाठी खेळ करेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 6 धावा धावफलकावरती लागल्यात आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळाली. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. अर्शिल शेखचं इथे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो नक्कीच गोलंदाजी करतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर वर्सटाईल गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्टॅटिक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू खूप खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर उपयोग. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. दमदार आमदार षटकार. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 12 धावा. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यातील विजेता संघ अर्थात ॲडव्होकेट महेश मोहिते वॉरियर्स विपक्ष दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ राजाबाई केनी टायगर्स हेमनगर. या 2 संघादरम्यान लढत नक्कीच पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांना एक सूचना असेल की पहिलं सत्र संपल्यानंतर आपण लगेचच टॉस बॉक्सवरती नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओळीया मैदानाकडे जिथे नक्कीच एक महत्त्वाच्या षटकाकडे आपण वळतोय. अर्थात तिसरं षटक हे 50-50 षटक असणार आहे. चॅलेंज षटक असणार आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 10 किंवा 10पेक्षा जास्त धावा काढल्या तर 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपाने मिळतील. परंतु 9 किंवा त्यापेक्षा कमी आल्या तर 5 धावा या मायनस असणार आहेत. पुढची 2 षटकं ही 9 मिनिटे 30 सेकंदामध्ये पूर्ण करायची आहेत याची नोंद घ्या. नवीन गोलंदाज अभिषेक येतो गोलंदाजच्या ट्रॅकवरती. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका. सागरच्या बॅट मधून स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप. असा माणूस हा निष्पाप. अवाक गरजता विरोध
प्रेक्षकांचा झाला कसा थरकाप हवा गरज पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय भरपूर समाचार घेतलाय, कारण का या षटकामध्ये चॅलेंज स्वीकारलंय आणि त्या चॅलेंज स्वीकारल्यानंतर धावा बनवायलाच लागतील या पद्धतीने मात्र सागरने येथे चॅलेंज घेतलंय. पहिल्या चेंडूवरती अतिशय देखणा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला, परंतु आता मात्र कमबॅक करावा लागेल अभिषेकला, कारण का अभिषेककडे आपण पाहिलं तर या वर्षीचा जर त्याचा हंगाम पाहिला तर सातत्यपूर्ण एक चांगली कामगिरी त्याच्या बाजूने आपण पाहत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी अर्थात जर आपल्याला नाव करायचं असेल टेनिस क्रिकेटमध्ये तर या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला एक चांगला खेळ होणं अपेक्षित आहे. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थातच 17 धावा या षटकामध्ये धावा आल्यात. पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 5 धावा आल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि 5 धावा आपल्याला करायच्या आहेत. फुलटॉस चेंडू परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र फलंदाज मिरज घरात. बॅक टू दी पोलंड. आणखीन एक धक्का लागेल SS ग्रुप अलिबाग संघाला. विकास केला हा साऱ्या वस्तीवाडीचा कसा विकास केला हा साऱ्या वस्तीवाडीचा या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा ह्या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आपण पाहतोय पवन कोंडाजी येतोय मैदानामध्ये. या पवन कोंडाजीने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये नक्कीच एक चांगलं नाव कमावले, परंतु रिसेंटली आपण पाहिलं तर रोहा येथे झालेली स्पर्धेमध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळाली तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आले आले आपण पाहतोय पवन कोंडाच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. अरुण विचारे स्टँडला मानवंदना देत असताना येतोय दमदार आमदार षटकार. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये दमदार आमदार. काय फटका सजवलाय. आले आले आपण पाहतो अतिशय सुंदर असा फटका पवनच्या बॅट मधून येतोय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज पवन कोंडाजी बॅक टू दी पवेलियन. विकास केला हा साऱ्या वस्तीवाडीचा कसा विकास केला हा साऱ्या वस्तीवाडीचा या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा ह्या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. बघा षटकार आला आणि तदनंतर नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, जिथे नक्कीच क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळाला. अतिशय सुंदर असा झेल मैदानामध्ये टिपला गेला. नवीन बॅटर आपण पाहतोय मनीष येतोय मैदानामध्ये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 5 गडी बाद 23 धावा धावफलकावरती लागल्यात, परंतु या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच 11 धावा आल्यात. त्यामुळे 5 धावांचा बोनस हा नक्कीच मिळणार, तो अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला. शेवटचा चेंडू येणे शिल्लक आहे या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो सरळ बॅटने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि षटक क्रमांक इथे 3 देखील समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 5 गडी बाद 24 धावा प्लस 5 धावा नक्कीच मिळणार, त्यामुळे 29 धावा आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये, त्यामुळे येणारे 12 चेंडू हे बरंच काही सांगून जातील. कारण का खऱ्या अर्थाने या 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच इथे जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. SS ग्रुप अलिबाग संघाला सागर पाटील आणि मनीष ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे, त्यामुळे नक्कीच सामना एक चांगल्या पद्धतीने रंगेल यात तिळ मात्र शंका नाहीये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय परेश झडे येतोय. या गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीचं कौशल्य आहे. पूर्णपणे आपण पाहिलं तर वर्सटाईल गोलंदाजी करण्यामध्ये हा माहीर आहे, त्यामुळे आता मात्र मनीषला आणि सागरला एक चांगला खेळ करावा लागेल. बघूया परेश झडेची गोलंदाजी या मैदानावरती कशा पद्धतीने पाहायला मिळते.
तलवार क्रीडांगणचं हे मैदान आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि काय आयोजन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय झेलची संधी आहे, झेल टिपला जातोय आणि फलंदाज मनीष बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का लागेल तो अर्थात एसएस ग्रुप अलिबाग संघाला. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी, महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच इथे महत्वाचा फलंदाज अर्थात मनीष बाद झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय सुबोध नाखवा येतोय. ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाचा खेळाडू आपण पाहतोय आता मात्र मैदानामध्ये एंट्री करतोय. या सुबोधकडे सुद्धा आपण पाहिलं ना तर नक्कीच मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे, परंतु आता मात्र आपला संघ अडचणीत सापडलाय, त्यामुळे धावांची गरज आहे. धावा येणं गरजेचं असेल एसएस ग्रुप अलिबाग संघाला. हा चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच हलक्याच बॅटने खेळलेला फटका, जिथे नक्कीच एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाईल. कारण का माहिती आहे सागर नॉन स्ट्राईकला आहे, त्याला स्ट्राईक एंडवरती आणणं खूप महत्त्वाचं आहे. सागर पाटील खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संघाचा एक कर्णधार आहे आणि त्या उद्देशाने आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून धावा सुद्धा येत आहेत. आता मात्र नक्कीच त्याला एक चांगला खेळ करावा लागेल. चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती. चेंज ऑफ पेस आपण पाहतोय, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. नक्कीच या गोलंदाजाकडे क्लास आहे मित्रांनो, कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे प्रत्येक चेंडूमध्ये वर्सेटाईल गोलंदाजी करणं, अर्थात प्रत्येक चेंडूमागे आपण पाहिलं तर नक्कीच चेंज ऑफ पेस, कधी आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन हे खूप महत्त्वाचं आहे. आधुनिक क्रिकेट खेळत असताना नक्कीच तुमच्याकडे एक चांगल्या पद्धतीचं कौशल्य असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. परेश झडेचं नक्कीच इथे कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये आणि केवळ 1च धाव खर्च केल्या. या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. टिपलाय झेल आणि फलंदाज सागर पाटील बॅक टू दी पवेलियन. विकास केला हा साऱ्या वस्तीवाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्तीवाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात. नवीन बॅटर आणखीन एक मोठा फलंदाज शिवसाई मापगाव संघाचा साई राणे आपण पाहतोय मैदानामध्ये प्रवेश करतोय. या साईकडे सुद्धा आपण पाहिलं ना तर नक्कीच मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे, परंतु आता मात्र पूर्णपणे गोलंदाजी जर आपण विचार केला तर नक्कीच कौतुक करावं लागेल. ते अर्थात बंधुभोर 11 बोर्ली संघाचं ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत. संघाची धावसंख्या 7 गडी बाद 30 धावा केवळ धावफलकावरती लागले. उर्वरित आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते. परेश झडेचं नक्कीच कौतुक करावं तितकं कमी आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः धावांसाठी इथे संघर्ष करावा लागलाय. धावांसाठी आपण पाहिलं तर नक्की पूर्णपणे रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय एसएस ग्रुप अलिबाग संघाला. षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडूवरती मात्र एक मोठा फटका आलाय, परंतु काय क्षेत्ररक्षण केलं. एफर्ट्सला दाद द्यावी लागेल, परंतु चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. दमदार आमदार षटकार. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी, महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, दमदार. थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, ते अर्थात 36 धावा. उर्वरित एका षटकाचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. बघूया कितपर्यंत मजल मारतोय तो अर्थात एसएस ग्रुप अलिबाग संघ. अंतिम षटक घेऊन आपण पाहतोय बंधुभोईर 11 बोर्ली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय साहिल येतोय, साहिल खांबे. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच एक
साहिल येतोय नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक अर्थात स्वतः यष्टीरक्षक तिथे झेल टिपतोय आणि फलंदाज बॅक टू दी पॉइंट. आणखीन एक धक्का लागेल SS ग्रुप अलिबाग संघाला. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडी. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय ॲडव्होकेट महेश मोहिते वॉरियर्स विपक्ष राजाबाई केनी टायगर्स हेमनगर. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण पहिले सत्र संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्सवर नाणेफेकीसाठी यायचं आहे. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय पहिलं सत्र चालू आहे आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 8 गडी बाद 36 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय प्रणव सुरेकर. आपण पाहतो नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. साहिल खांबेने नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि आता मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतो हा चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर स्क्रीनवरती आपण पाहतोय अतिशय सुंदर असं चषक पाहायला मिळालं, जिथे दमदार आमदार प्रीमियर लीग चॅम्पियन्स संघाला नक्कीच हे चषक पाहायला मिळेल. रेड मोर द विकेटचा मारा आपण पाहतोय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपाने आपण पाहतो नक्कीच धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. SS ग्रुप अलिबाग संघाचं खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच सुरुवातीपासून आपण पाहिलं तर पूर्णपणे दबावाखाली पाहायला मिळतोय संघ. ज्या धावा येणं गरजेचं होत्या त्या धावा मात्र पाहायला मिळत नाहीयेत. या चेंडूवरती मात्र साईच्या बाटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. कमी ना पडणार कधी महेंद्र दळवी नेता आमचा, कमी ना पडणार कधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. साई राणेच्या बाटमधून मात्र नक्कीच इथे मोठा फटका आलाय आणि हा षटकार खूप गरजेचा होता. तो अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला SS ग्रुप अलिबाग संघाला या 6 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती अर्थात 43 धावा धावफलकावरती येत आहेत. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय मिड विकेटच्या दिशेने, नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात, परंतु तितकंच चांगलं फेकी पाहायला मिळाली. दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाजाला जावं लागतंय. तंबूच्या आशाला आणखीन एक धक्का लागेल SS ग्रुप अलिबाग संघाला. आमदार भाभी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप, अवाक करता विरोधकांचा झाला कसा थरकाप. बघा आशुतोष, द गाझी अटॅक या नावाचा एक चित्रपट ना मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बॉलिवूडमध्ये आपण पाहिला. त्याच्यामध्ये एक चांगला डायलॉग आहे, नो युअर मशीन्स. त्याचप्रमाणे ॲज अ लीडर, ॲज अ कॅप्टन, नो युअर टीम ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे सागर पाटीलने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे होती, जिथे साई राणे ज्याला आपण 7व्या क्रमांकावरती फलंदाजीला पाठवतोय, ज्याला कदाचित प्रमोट केलं असतं तर तो पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जास्तीच्या धावा काढू शकल्या असता. मग अशा वेळेला साई राणे आता मात्र शेवटला आलाय जरूर, मात्र संघासाठी तितकाच उपयुक्त सुद्धा ठरतोय. षटकारांवरती भर दिला, सिंगल डबलवरती विश्वास दाखवलाय आणि इथे बघा नशिबाची साथ सुद्धा मिळते. नक्कीच आकाश, आपण पाहिलं ना तर नक्कीच या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्णपणे कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक इथे 5वा समाप्त होतोय, अर्थात पहिलं सत्र इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती 9 गडी बाद 46 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 47 धावांचं टार्गेट असेल ते अर्थात श्री बंधुभोर 11 बोर्ली संघासमोर. बघूया या 47 धावांचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने इथे श्री बंधुभोर 11 बोर्ली संघ खेळ करणार. तत्पूर्वी आपण जाऊया नक्कीच टॉस बॉक्सकडे, अर्थात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे आमचे साथी समालोचक अर्थात सुजित पाटील सर जोडले गेलेत. ओव्हर टू सुजित पाटील सर. धन्यवाद. तर नेक्स्ट मॅच टॉस होतोय, अर्थात मी विनंती करतोय वन ऑफ द लेजेंडरी खेळाडू, आमचे लाडके आणि माझे खूप फेवरेट खेळाडू असे ऋषी दादा साखरकर, आपण यायचं आहे. टॉस होणार आहे. श्रीहरी विठ्ठल
यानंतर होणारा सामना आपण पाहतो ॲडव्होकेट महेश मोहिते वॉरियर्स विपक्ष राजाबाई केनी टायगर्स हेमनगर. ॲडव्होकेट महेश मोहिते संघाचा संघनायक ऋषी राऊत यायचं आहे. टॉस होतोय मित्रांनो. राजाबाई केनी टायगर्स हेमनगर त्यांच्या अगेन्स्ट ॲडव्होकेट महेश मोहिते वॉरियर्स. वन ऑफ द लेजेंडरी खेळाडू आपण बघतोय अर्थात ऋषीदादा थोडासा वेळ आहे आपल्याकडे. तुला एक प्रश्न असा माझा असेल, आपण इतके लेजेंडरी खेळाडूचे स्टँड बघितलेत, कोणत्या अशा खेळाडूचा तुला आदर्श घ्यावा वाटेल? शंकर बाडा. येस, शंकर बाडा. आपण सकाळी त्यांचा सन्मान केलेला आहे आणि टॉस होतोय. हु इज कॉल? टेल इज अ कॉल आणि इट इज अ हेड. अर्थात आपण बघतोय टॉस जिंकलाय तो अर्थात श्री महेश मोहिते सरांच्या टीमनं. काय निर्णय असेल ऋषी? आम्ही बॉलिंग करू पहिली गोलंदाजी करणार समोरच्या संघामध्ये आपण पाहिलं ताकदीचे फलंदाज आहेत, बॅटिंग अटॅक चांगला आहे हेमनगर संघाचा. तर कशा पद्धतीनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? पहिल्या मॅचला पण समोरची टीम खूप छान होती, पण आम्ही समोरच्या टीमला 35 मध्ये थांबवलं. सो आम्ही सेम प्लॅननी जाणार होतो. सेम प्लॅनिंग. वेल डन. अभिनंदन तुझं आणि बेस्ट ऑफ लक तुला तू सामन्यासाठी. काय म्हणशील संघाचा संघनायक? आपण बघतोय एक डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यानं आपण पाहिलं शिवरात्री चषकामध्ये ज्याला मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड मिळाला होता, तेव्हापासून तुझं नक्कीच आपण पाहिलं एक प्लॅटफॉर्म मिळाला होता. त्यानंतर आज तुझं एक संघाचा कर्णधार म्हणून आहेस. काय सांगशील आजच्या या टुर्नामेंटबद्दल? नक्कीच टुर्नामेंट मोठी आहे, आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. किती धावांपर्यंत मजल असेल? नक्कीच 65 ते 70 धावा. 65 to 70 रन असं नक्कीच टार्गेट अचीव्ह करण्याचा प्रयत्न करणार. तर 2 चेंजेस आहेत आपल्याला माहित आहे, नेहमीप्रमाणे रूलप्रमाणे आपल्याला 2 चेंजेस मागच्या मॅचचे करायचे. व्हेरी वेल डन. अभिनंदन आणि बेस्ट लक दोन्ही टीमला. आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सुजीतजी पाटील. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात. जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबद्वारे थेट पाहतायत tenniscricket.in च्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, जिथे आपण पाहिलं 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि 32 संघांमध्ये प्रत्येक जण आतोनात प्रयत्न करतोय ती ही क्रिकेटची स्पर्धा चांगल्या दिशेने वाटचाल करावी, चांगलं क्रिकेट घडावं यासाठी शर्तीचे प्रयत्न आहेत. बघा, इथून खेळाडूंनी चांगला खेळ करून दाखवला ना तर त्याचा सर्वाधिक फायदा हा संघ मालकाला सुद्धा होणार आहे. कॅश प्राईज हा एक वेगळा भाग राहिला. मात्र ज्या वेळेला रायगड जिल्ह्यामधील अशी पहिली क्रिकेटची स्पर्धा आली आहे जिथे विजेत्या संघाच्या संघ मालकाला 4 व्हीलर कार दिली जाते, ती सुद्धा अर्थातच थार. आणि मग संघ मालक म्हणून हा प्राईड, हा अभिमान फार महत्त्वाची गोष्ट आहे. वळूयात मैदानाकडे, जिथे पूर्वार्धामध्ये धावफलकावरती आपण जर पाहिलं 46 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 47 धावांचं आव्हान असणार आहे. एका बाजूला एस ग्रुप अलिबाग संघ, सन्मान्य शाहिदजी सय्यद यांचा हा संघ पाहायला मिळाला, तर दुसऱ्या बाजूला श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघ, अर्थातच सन्माननीय श्री चंद्रशेखर भोईर सर यांचा संघ पाहायला मिळालाय. सुरुवातीच्या वेळेला काय पाहिलं तर पडझड पाहिली. म्हणजे काय तर अर्थातच एस ग्रुप अलिबाग संघाकडनं बॅटिंग ऑर्डर मराठी भाषेत सांगायचं झालं ना तर सपशेल फोल ठरली. आणि त्याचमुळे का होईना त्याचा फायदा अभिषेक नाईक आणि टीमने चांगल्या पद्धतीने घेतलेला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. उळियत मैदानावरती पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग आहे, चेंडू जाईल
थर्ड मान क्षेत्रामध्ये जिथे मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप असा मावा असा मावा असा मावा असा मावा. नेत्रदीपक अशा पद्धतीचा चौकार आलेला आपण पाहतोय. बघा बॅट मध्ये संपूर्ण बॉल लागला नव्हता, मात्र धावा पूर्ण मिळाल्यात. फुल्लर लेनचा चेंडू आहे. लाईन लेंथ मध्ये पवनने या वेळेला मात्र पूर्णपणे बदलाव केलाय. पहिला बॉल गुडलेंथवरनं पिचिंग झाली होती, तदनंतर बॅटची लिडिंग एज लागली आणि तदनंतर मात्र या वेळेला फुल्लर लेनची गोलंदाजी. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट हे पवन कोंडाजीला माहिती आहे आणि त्याने मैदानावरती पुन्हा एकदा चांगली कामगिरी करायला सुरुवात केली आहे. आशुतोष, आपण पाहिलं ना तर पवन कोंडाजी अगदी चाळमाळा या गावाला बिलॉंग करतो. छोटंसं गाव आहे समुद्र किनारी आणि तिथून बिलॉंग करतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक जबरदस्त जागा बनवली. ओव्हरपिच चेंडूला त्याची जागा दाखवली. गणेश पडवळच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. असा मावा असा मावा असा माणूस हा थँक्यू. निष्पाप अवाक करता. बघा रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला हा फ्लॅट गेला, फ्युरियस गेला म्हणून षटकार सुद्धा गेलाय. म्हणजे हा फटका खेळताना क्रिकेट अगदी सोपा आहे की काय असं वाटू लागलं. सिंपल पद्धतीने बॅटचा फ्लो होता. मिडल ऑफ द बॅट आला. गणेश पडवळने पुन्हा एकदा आपला फॉर्म, आपली टेम्परामेंट, आपला क्लास पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच 3 बॉलवरती तब्बल 10 धावा आलेल्या आपण पाहतोय. सलामीची जोडी, एका बाजूला लेफ्ट हँडेड बॅट्समन गणेश पडवळ तर दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील पाहायला मिळतोय. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू आहे. मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चुकी होत नाहीये. इथून मात्र डॉट बॉल आलाय. व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदियाळी. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग एक खऱ्या अर्थानं लक्षवेधी आणि अगदी त्याच वेळेला लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. 3 तालुक्यातील खेळाडू एकत्रित येतात आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. आनंद घ्या या फटक्याचा सुद्धा. गणेश पडवळच्या बॅटमधून हा चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच तोडीस तोड म्हणता येईल अशा पद्धतीचं झालेला आपण पाहतोय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूयात. मिरज घरत त्या ठिकाणी उपलब्ध होता आणि आपल्या संघासाठी मी म्हणेन इथून मात्र 1 धाव वाचवली आहे. 3 धावा मिळाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट कमालीचे आहे. 2 क्षेत्ररक्षकांचा फिटनेस, कॉलिंग, संतुलन हे क्रिकेटमध्ये फार गरजेचं असतं आणि त्यापेक्षा महत्त्वाचा असतो तो म्हणजे एकमेकांवरचा विश्वास आणि तो विश्वास इथून मात्र गणेश आणि ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओमकार पाटील स्ट्राईक एंडवर आहे. ओमकार पाटील आपण पाहिला तर झिराड गावाला बिलॉंग करतो. गाव टू गाव या फॉर्मॅटमध्ये चर्चा करायची झाली तर साई झिराड या संघाला तो बिलॉंग करतो. सातत्यपूर्ण चांगला खेळ त्याने सुद्धा केलाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. पवन कोंडाजीच्या माध्यमातून 14 धावा खर्च झाल्यात. 47चं टार्गेट आहे. 14 धावा खर्च झाल्यात. इथून मात्र घोडं मैदान आपण जर पाहिलं तर प्रति षटक 8.25 ची सरासरी राखणं हा मात्र आस्किंग रेट पाहायला मिळतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 कार्यसम्राट अगदी त्याच वेळेला तरुणाईंचे प्रेरणा स्तोत्र. प्रश्न अनेक उत्तर फक्त एक. महेंद्र शेठ सर्वसामान्यांचं नेतृत्व, सेनेचा शिलेदार म्हणून ज्यांची ओळख सन्मान्य महेंद्र शेठजी दळवी यांनी एक स्वप्न पाहिलं आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण आविष्कार करण्याचा त्यांचं खऱ्या अर्थानं प्रयत्न पाहायला मिळाला. गतवर्षी ही स्पर्धा आपण पाहिली, खूप दिमागदार पद्धतीने पार पाडली. त्या स्पर्धेचं यश पाहता आता मात्र त्यांनी या स्पर्धेला एक स्तर आणखी उंचावला. तो म्हणजे अर्थात 4 व्हीलर कार आणली. मग मानंद सिरीजला तर सगळेच 4 व्हीलर कार देतात, मात्र त्या संघ मालकाचा विचार करा जो आपली मेहनत, आपले पैसे आणि अगदी त्याच वेळेला आपला वेळ खर्च करतो आणि त्या संघ मालकासाठी ही थार सुद्धा आणली आहे. यावेळेला मोठा फटका खेळलाय ओमकार पाटीलच्या बॅटमधून. घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. पराग शेळके स्टँडला अभिवादन करणारा षटकार. निसहार जितीचा कसा बघ आलाय र मानसा. निसहार जितीचा कसा बघ आलाय र मानसा. त्या धनुष्य बाणावरी त्या धनुष्य बाणावर
अक्षरशः रिप्ले बघतच राहावं अशा पद्धतीचा बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. बघा बॅटचा वेट अगदी डोक्यापासून वरपर्यंत बॅटचा फ्लो कमालीचा पाहायला मिळाला. अशा पद्धतीची ताकद ओमकार पाटीलने शॉटच्या मागे लावलेली आपण पाहतो. यावेळेला मिस टायमिंग फटका, कव्हर क्षेत्ररक्षक तैनात, एक डाव तुझा दुसरा डाव माझा. मनीष म्हात्रेने विकेट कमावले. ओमकार पाटील बॅक टू दी डग आउट. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. फटका यावेळेला फसला गेला. स्वतःची विकेट टिकवून खेळणं गरजेचं होतं, मात्र हरकत नाहीये. 3 बॉलमध्ये 7 धावा केल्या. बॉल जास्त डॉट नाही ना खेळले, जास्त वेळ वाया नाही ना घालवला. या सगळ्या गोष्टींचा विचार आजकालच्या क्रिकेटमध्ये केलं जातं. अर्थातच इथून मात्र ओमकार पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत, अर्थातच अलिबागच्या टोकावरचा खेळाडू, अर्थातच दिगोडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू साहिल खांबे मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. स्मॉल पॅकेट मध्ये असणारा हा डायनामाइट अशा पद्धतीचा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली, सातत्यपूर्ण एक चांगला खेळाडू म्हणून खऱ्या अर्थाने त्याची ओळख आपण पाहतोय. सन्मान्य रमेशजी खांबे यांचा सुपुत्र, आणि तदनंतर मात्र ती चांगली खेळी किंबहुना चांगला खेळ कसं करायचा हे जे काही स्टँडर्ड आहे ना, हे खांबे परिवाराने सातत्यपूर्ण पुढे चालवलं. यावेळेला फटका बघा काय तुफानी आहे. मॅगी बनायला सुद्धा 2 मिनिटाचा वेळ लागतो, मात्र पहिल्या मिनिटापासून मोठा फटका खेळायला सुरुवात केली आहे. साहिल खांबे ऑन फायर. आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अबाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, अबाक गरजता विरोधकांचा झाला कसा. इथून साहिल खांबेने सांगितलं छे छे, या आधीच्या बॉलला काय झालंय मला देणं घेणं नाही. हा बॉल माझ्याकडे आहे, माझ्या स्लॉट मध्ये आहे, आणि मग मी माझ्या स्किल सेटने त्याला आक्रमकतेचा फटका खेळेन. 26 ऑन स्कोर बोर्ड. आणखीन एक मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड. यावेळेला डिलिव्हर्ड केलंय सन्मान्य ऋषिकेश साखरकर. स्टँड वरती सीमा रेषा पार, षटकार. सेनेचा शिलेदार अर्थातच कार्यसम्राट महेंद्रशेठ दळवी, आणि इथून मात्र श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघाचा शिलेदार कोण आहे तर साहिल खांबे आहे, ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आपल्या संघाचा पाया भक्कम मजबूत करण्यासाठी त्याची ही फटकेबाजी नक्कीच लक्षात राहणार आहे. धाफलकावरती नजर टाकूयात. इथून मात्र 47चा पाठलाग करायचा आहे. 33 धावा धाफलकावरती लागल्यात. इथून मात्र येणारे चेंडू असतील 19, आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे चेंडू जास्त, धावा कमी, धागा खोल दिया. अक्षरशः मॅच क्लिअर करून टाकले. लगातारचे 2 षटकार. बघा मनीष म्हात्रेच्या ओव्हरमध्ये विकेट आली, त्या विकेटला महत्वच प्राप्त नाही झालं, कारण त्यानंतर आलेले हे 2 षटकार धावफलकाला चांगल्याच पद्धतीने आकार दिलेत. इथून मात्र एस ग्रुप अलिबाग संघाला सन्मान्य शाहिदजी सय्यद आणि सागर पाटील यांच्या टीम मॅनेजमेंटला आता मोठे निर्णय घ्यावे लागतील. केलेल्या चुकांना सुधारणा करणं गरजेचं आहे. दरम्यानचा चेंडू आला आहे डॉट. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांची सांगता, आणि धावफलकावरती इथून मात्र 33 धावा जमा झालेल्या आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता आहे. इथून जर या स्पर्धेचा नवीन एलिमेंट 50-50चा जर विचार केला तर या षटकामध्ये 10 धावा आल्या तर विजयाश्री आपल्या नावावरती असेल, कारण +5 धावा हे आपल्या खात्यामध्ये असणार आहेत. हे साधारण पद्धतीचं कॅल्क्युलेशन स्टॅट्स मैदानावरती नक्कीच पाहायला मिळणार आहे. हल्लीचं क्रिकेट फार वेगळं आहे. म्हणजे हल्लीच्या अकॅडमी क्रिकेट्समध्ये आपण गेलो ना तर षटकार कसा खेचायचा, क्षेत्ररक्षण कसं करायचं, गोलंदाजी कशी करायची, याहीपेक्षा माइंड गेमकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, मैदानावरती किती चेंडूंवरती किती धावा करायच्या आहेत, समोरच्या फलंदाजाला आपण काय सांगितलं पाहिजे, आपण स्टँड काय घेतला पाहिजे, हे सुद्धा धडे मैदानावरती शिकवले जातात. येस, पंचांनी इथून मात्र इशारा दिलाय 50-50 ओव्हर इथून मात्र मैदानावरती येणार आहे. आणि मग 50-50 ओव्हरसाठी वन ऑफ दी बेस्ट बॉलर ऑफ अलिबाग अर्थातच पवन कोंडाजी मैदानाच्या आत आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये भले 14 धावा खेचल्या असतील तरी सुद्धा संघ कर्णधार कॅप्टन सागर पाटीलने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, आणि आपल्या प्रिपरेशन्सला बॅक करणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटचं हे कव्हरेज
फुलटॉस प्रकारचा चेंडू हलका बॅटने जरूर खेळलाय. बघा 50-50 म्हणजे दुधारी तलवार आहे. म्हणजे आपण 10 धावा केल्या तर 15 धावा आपल्याला डेफिनेटली मिळतील. मात्र 10 धावांपेक्षा कमी धावा झाल्या तर आपल्या टोटलमधून 5 धावा कमी सुद्धा होऊ शकतात. म्हणजे पवन कोंडाजीकडे एक संधी आहे की आपल्या संघासाठी एक संजीवनी उपलब्ध करून देणं. यासाठी शर्थीचे प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतील आणि यासाठीची लढत आहे. बघा स्क्रीनवरती महिंद्रा थार पाहायला मिळणार आहे. महेंद्र शेठ दळवी यांनी महिंद्रा थार आणली आहे, ती म्हणजे विजेत्या संघ मालकास. उडीयत मैदानावरती इथे मात्र मिस टायमिंग फटका. कॅच पकडता आली तर मॅच मध्ये येता येईल हे पवन कोंडाजीला माहिती आहे, हे SS ग्रुप अलिबाग संघाला माहिती आहे. आणि याचमुळे का होईना आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या. चला काही फॅक्ट्स बद्दल चर्चा करूयात. इथून मात्र 34 धावा धाफलकावरती लागल्या. 2 फलंदाज बाद झाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर ओमकार पाटील बाद झाला, दुसऱ्या बाजूला गणेश पडवळ बाद झाला. म्हणजे सलामीची जोडी तंबूमध्ये परतली आहे. साहिल खांबे अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, कारण झेलबाद पद्धतीने फलंदाज बाद झालाय. क्रिकेटचे आधुनिक नियम बदलले गेलेत. झेलबाद झाल्यानंतर नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक एंडवरती असणार आहे. संघ कर्णधार सरसेनापती, संघ नायक, नेता, अध्यक्ष अर्थातच संघ कर्णधार अभिषेक नाईक नवीन फलंदाजाच्या रूपाने मैदानावरती आपण पाहतोय. स्क्रीनवरती आपण काय पाहतोय, अर्थातच मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी असणारी बुलेट, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी असणारी यामाहाची FZ ही कार आपण पाहतोय. रायझिंग स्टार याला सुद्धा पारितोषिके या ठिकाणी लगावली गेलीत. काय अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आहे. अशी क्रिकेटच्या स्पर्धा संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये फार क्वचितच पाहायला मिळालेत. आणि काय क्रीडांगण बनवलंय, तलवार क्रीडांगण. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना, आज या क्रीडांगणाला नावरूप पाहायला मिळतंय. 2 चेंडूंवरती आपण पाहिलं केवळ 1 धाव आली होती. एक फलंदाजाला बाद सुद्धा केलं. इथे मात्र तिसऱ्या बॉलवरती सुद्धा एक सिंगल आली. धाफलकावरती बदलाव पाहायला मिळणार आहे. 35 ऑन स्कोर बोर्ड. 35 धावा धाफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा त्या स्टॅट्स वरती येऊयात. जर 10 धावा झाल्या नाहीत तर आपल्या स्कोर मधून 5 धावा कमी करण्यात येतील, याची दखल घ्यावी. काय कमालीची क्रिकेटची स्पर्धा आहे. तुमच्याकडे असलेली गुणवत्ता तुम्हाला सातत्यपूर्ण करायची आहे. म्हणजे पहिल्या बॅट्समनने केलं म्हणजे झालं असं नाही आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरका, हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरका. बघा साहिल खांबे म्हणजे ना एक ज्वलंत उदाहरण आहे. ज्वाला आहे, आग आहे, आणि तो मैदानावरती अक्षरशः आग ओखणारी फलंदाजी करतोय. मग त्याच्यासमोर नायट्रोजन सारखी गोलंदाजी असणारी गरजेचं आहे. पवन कोंडाजी सारख्या गोलंदाजावरती हल्ला बोल करायला तो काही कमी करत नाहीये. मात्र अशा वेळेला कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी नाही. चारू दत्त मात्र चेंडू खाली आणि साहिल खांबे बॅक टू दी पॅव्हलियन. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. धाफलकावरती नजर टाकूयात. 39 धावा धाफलकावरती लागल्यात. 5 बॉलवरती जर विचार केला तर 6 धावा आल्यात. आता मात्र येणाऱ्या एका चेंडूवरती चौकार खेचावा लागेल. चौकार जर आला तर आपल्याला बोनस स्वरूपातील 5 धावा मिळतील. चौकार षटकार जर नाही आला तर आपल्या टोटलमधून 5 धावा कमी होणार आहेत. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. ही मॅच मात्र ऐन क्षणावरती येऊन पोहोचली आहे, जिथे एखादी चूक आपल्या अंगलटी येऊ शकते. एका बाजूला SS ग्रुप अलिबाग संघ, सन्मान्य शाहिदजी सय्यद यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघ, सन्मान्य श्री चंद्रशेखरजी भोईर यांचा संघ पाहायला मिळणार आहे. धाफलकावरती नजर टाकली तर आता मात्र 13 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. तसं पाहायला गेलो तर सहज होतील, सोप्या पद्धतीने होतील असं वाटू लागलंय. मात्र 50-50 ओव्हर मुळे या मॅचला कलाटणी मिळणार का, रंगतता येणार का? पवन कोंडाजी गोलंदाजीच्या मोर्चावरती तर स्ट्राईक एंडवरती AS फॅक्टर अर्थातच आर्शिल शेख पाहायला मिळणार आहे, ज्याने गोलंदाजी आज कमालीची केली.
प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचे अक्षरशः धाबे दणाणले, चारी मुंड्या चित केली. आता मात्र तो फलंदाजीसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः पवन आलाय. पवन हे तो मुमकिन है या मॅचला कलाटणी मिळणार आहे, कारण 39 धावसंख्येवरती चौथा हादरा लागलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावांचं जे टार्गेट होतं ते होऊ शकलं नाही. आता मात्र या 10 षटकामध्ये केवळ 6 धावा आल्यात. फायनल टोटल स्कोअर मधून इथून मात्र 5 धावा वजा केल्या जातील. क्या बात है. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करूयात. 3 षटकांची सांगती झाली आणि 3 षटकांच्या सांगती अखेरीस जे काही कॅल्क्युलेशन करायचं होतं, म्हणजे कोणाच्या 5 धावा कमी करायच्या होत्या आणि मग हे सगळं करत असताना 34 धावा धावफलकावरती लावल्यात. 4 फलंदाज बाद झालेत. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. चला काही फॅक्ट्स बद्दल बोलूयात. 12 चेंडूंमध्ये 13 धावा रोखणारे आपल्याकडे गोलंदाज आहेत का? मग सागर पाटीलने यावरती जर नजर टाकली, लक्ष दिलं, तर लक्षात आलं की एक युवा गोलंदाज आपल्याकडे आहे, जो रांजणपाडा गावाला बिलॉंग करतो, ज्याने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली. यावेळेला आपण जर पाहिलं तर माळी समाजाची जी क्रिकेटची स्पर्धा झाली, ज्याच्यामध्ये ज्याने एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या, असा मिराज घरत गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपण पाहतोय. मिराज घरत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी जरूर करतोय. क्रिकेटमध्ये कधीतरी एक दिवस तुमचा असतो, दुसरा दिवस फलंदाजाचा असतो, हे मिराजला माहिती आहे. आणि इथून मात्र 12 बॉल्समध्ये 13 धावा वाचवायच्यात. तसं पाहायला गेलो तर अजूनही या मॅचमध्ये वर्चस्व आपण जर पाहिलं ना, तर ते असणार आहे ते म्हणजे श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघाचं. कारण दस्तूरखुद्द कर्णधार अजूनही मैदानावरती आहे, ज्याने चांगली कामगिरी केली गोलंदाजीमध्ये. आता मात्र त्याला माहिती आहे ही मॅच शेवटपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. फाईट फॉर फिनिश ठेवणं गरजेचं आहे. या मैदानावरती आपण पाहिलं ना तर सभोवताली 360 डिग्री लेजेंडरी क्रिकेटर्सचे स्टँड्स उपलब्ध करून दिले गेलेत. यावेळेला हलक्या हाताने फटका खेळलाय. इथून मात्र अभिषेकने सुद्धा ठरवलं की रिस्क घ्यायला नको. खराब चेंडूवरती समाचार घेऊया, चांगल्या चेंडूला सन्मान देऊया. आधुनिक क्रिकेटची परिभाषा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये एस ग्रुप अलिबाग संघाचे मी म्हणेन फायनलमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा कमी झाल्या. म्हणजे राजेश मोहिते 0 धावसंख्येवरती बाद झाला. सागर पाटील टिकून जरूर राहिला होता, मात्र त्याला मोठ्या धावेमध्ये रन रेट कन्व्हर्ट करता आला नाही. त्याच्यानंतर आपण पाहतोय साई राणे, ज्यांनी चांगली कामगिरी केली, तो 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला. त्याला प्रमोट करणं गरजेचं होतं. साई राणे 9व्या क्रमांकावरती आला. बघा, हा सुद्धा एक वेगळा इतिहास. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षकाला पार केलं जाईल. चेंडू जाईल सीमारेषा पार. फरार चौकार. धावफलकावरती नजर मारूया. तिथून मात्र 39 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 10 बॉल्स आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेला मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू फलंदाजासाठी सरप्राईज दिला. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. हे चित्र मैदानावरती आपण पाहतोय. येणारे 9 बॉल्स आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. पव्या पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. ओमकारजी कवळे यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे जर पप्या यांच्या माध्यमातून षटकार लगावला गेला. उळियात मैदानावरती जिथे 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही मॅच आता मात्र इंटरेस्टिंग बनू पाहते, कारण मिराज घरतचं षटक आतापर्यंत कंजूस गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मारा आहे. आपण जर पाहिलं तर 4 बॉल्सवरती त्याने 6 धावा खर्च केल्या आहेत. आज आपण पाहिलं 6 मार्च सुद्धा आहे आणि आज दंत वैद्य दिन म्हणून ज्याच्याकडे आपण बघितलं जातं, अगदी त्याच वेळेला आजच्याच दिवशी 6 मार्च 2005 रोजी देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प
तारापूत या ठिकाणी अर्थातच झालेला आपण पाहिला, त्यामुळे आजचा दिवस खास आहे. इथून मात्र डॉट बॉल आला, ही मॅच सुद्धा खास होताना आपल्याला पाहायला मिळते. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आणि त्यामध्ये आता मात्र 40 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 7 बॉल्स 7 धावसंख्येची आवश्यकता. दिल्ली अब दूर नाही, घोडा मैदान आता मात्र आलाय जवळ. मिराज घराची गोलंदाजी, हा चेंडू जर चांगला टाकला गेला ना तर 2025 मध्ये इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मिराज घरतचं नाव नक्कीच लक्षात ठेवलं जाईल. इतकी चांगली कामगिरी आतापर्यंत त्याने केली आहे. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डॉट चेंडू आलाय. या मॅचला कलाटणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 बॉल्स आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल 7ची मॅच आली आहे. लो स्कोरिंगचे मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. सगळे प्लेयर्स आपण जर पाहिले एकत्रित आले, टीम मिटिंग्स घेत आहेत. बघा, कोणी अलिबाग तालुक्यातून आहे, कोणी मुरुड तालुक्यातून आहे, कोणी रोहा तालुक्यातून आहे, कोणी अनुभवी आहे, कोणीतरी नवोदित आहे, कोणीतरी रायझिंग स्टार आहे, कोणी फलंदाज आहे, कोणी गोलंदाज आहे, कोणी ऑलराऊंडर आहे. मात्र प्रत्येक जण एकत्र आलेत. इथून टीम मिटिंग घेतली जाते. सांगितलं जाते की आपण सुरुवातीला डगमगलो, थोडेसे चुकलो, आता मात्र आपला संघ चांगली कामगिरी करतोय. एकमेकांचा कॉन्फिडन्स वाढवणं ही आधुनिक क्रिकेटची परिभाषा असली पाहिजे. आणि मग अनुभवी खेळाडूंनी साथ देणं गरजेचं आहे. आणि मग अशातच एक कठीण प्रश्नाला प्रत्येक जण सामोरे गेले की शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हाती दिलं पाहिजे. आणि मग अशातच गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अर्थातच प्रणव सुरेकरला गोलंदाजीसाठी बोलवलेला आपण पाहतोय. 6 बॉल्समध्ये 7ची रिक्वायरमेंट आहे. आणि मग स्ट्राईक एंडवरती पप्या पाटील आलाय. पप्या पाटील आला की पारितोषिक आला पाहिजे, कारण जर षटकार खेचला गेला तर मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज ओमकारजी कवळे यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. 6 मध्ये 7ची मॅच आहे. प्रणव सुरेकरकडे ती गुणवत्ता आहे, कलाकारी आहे, ती क्षमता आहे. सातत्यपूर्ण नवगाव गावाकडनं आपण जर पाहिलं ना तर चांगले फलंदाज बऱ्याच वेळेला प्रोड्यूस होत होते. आता मात्र चांगले गोलंदाज सुद्धा प्रोड्यूस होताना आपण पाहिले जरूर. 6 मध्ये 7 धावा वाचवायच्या आहेत. वळीयर मैदानावरती 6 मध्ये 7ची रिक्वायरमेंट असताना 40 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र प्रणव सुरेकरची गोलंदाजी, वेगवान मारा, त्यासमोर पप्या पाटील शरणागती पत्कारतो की काय असं वाटू लागलं, कारण बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न. बघा, ही स्पर्धा फार कमालीची आहे, ही स्पर्धा फार इंटरेस्टिंग आहे. 6 मध्ये 7ची रिक्वायरमेंट होती, आता मात्र डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय याचा अर्थ काय, 5 मध्ये 7ची रिक्वायरमेंट आहे. सामना जर बरोबरी सुटला, टाय झाली मॅच, तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. याची आपण दखल घेऊयात. 47 धावांची टार्गेट लक्ष असणारी ही मॅच आता मात्र कोणत्या दिशेने जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. प्रणव सुरेकर याचा कॉन्फिडन्स आता मात्र द्विगुणित झाला असेल. दुसऱ्या बाजूला पप्या पाटील, खंडाळे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, मात्र सातत्यपूर्ण चांगला खेळ त्याने सुद्धा करून दाखवलाय. अलिबाग तालुक्यासाठी आपण जर पाहिलं तर त्याने सुद्धा चांगलं क्रिकेट सातत्यपूर्ण खेळलंय. इथून मात्र 5 बॉलमध्ये 7ची रिक्वायरमेंट आहे. शॉर्ट पिच बॉल, बॅटची लिडिंग एज, चेंडू जाईल लॉंग लेग क्षेत्रामध्ये, जिथे सीमारेषा पार सुद्धा होईल, चौकार सुद्धा येईल आणि या मॅचचं कॅल्क्युलेशन सुद्धा बदलेल. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंडवरती बघा रंगली मॅच. थँक्यू. 44 धावा, 4 फलंदाज बाद, 4.2 चेंडू पडलेले आपण पाहतोय. या चेंडूवरती काय चुकलं? एक तर चेंडूचा वेग कमी होता, त्यात चेंडूची लेंथ हा एक खूप मोठा चर्चेचा विषय आहे. खरंच या बॉलवरती, या क्षणावरती आपण शॉर्ट पिच बॉल टाकला पाहिजे का, यावरती विचार विनिमय करणं गरजेचं आहे. इथून मात्र येणारे 4 बॉल्स आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान्य राजाभाई केणी, अगदी त्याच वेळेला ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. बॅटची एज जणू काही लागली असावी. क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केलेली आपण पाहतोय. या एका धावेमुळे आता मात्र धावफलक 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. येणारे 3 बॉल्स आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. जे प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत ना, ते मनामध्ये म्हणत असतील एखादा बॉल डॉट येऊ देत, मजा येईल.
बघा डगआउटमध्ये चर्चा केली जाते काय घडणार, काय बिघडणार, आपला संघ चांगली फलंदाजी करतोय का, चुका कुठे झाल्या आहेत, आपल्या संघाला आता संधी उपलब्ध आहे का, असे बरेचसे प्रश्न आहेत. डगआउटमधून खेळाडूचे हे दृश्य पाहायला मिळणार आहेत. येणारे 2 बॉल्स अर्थात 3 बॉल्स आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. फुलर लेनचा बॉल आहे, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, धाडस दाखवलं, धाडसेचा फायदा, नशीब सुद्धा धाडसी खेळाडूंची साथ देतो. हेच चित्र मैदानाच्या आत. इथून मात्र आपण पाहिलं तर स्कोर लेवल झालाय आणि अशा पद्धतीने विजयी संपादन केलाय. वेल डन विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघ चांगल्या पद्धतीने आपण कामगिरी केली आहे. स्क्रीनवरती सन्माननीय अर्थात चंद्रशेखरजी भोईर साहेब पाहायला मिळतात, स्वतः संघ मालक आहेत. चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांनी सुद्धा केली. स्टॅट्स मध्ये आपण काय पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 4 बॉल्स मध्ये 13 धावा करणारा साई राणे यांनी सर्वाधिक चांगली कामगिरी केली. बॅटिंग ऑर्डर मध्ये श्री बंधू भोईर 11 मधून आपण पाहिलं साहिल खांबे यांनी सर्वोत्तम चांगली कामगिरी केली. 6 बॉल्स मध्ये 18 धावा केल्या. अभिषेक नाईक ज्याने नेहमी चांगली कामगिरी करून दाखवली, सातत्यपूर्ण 2 ओव्हर्समध्ये 15 धावा 3 विकेट्स. पवन कोंडाजींनी सुद्धा 3 विकेट्स काढल्या, मात्र थोडासा महागडा ठरला कारण 2 ओव्हर्समध्ये त्यांनी 20 धावा खर्च केल्या. मनीष म्हात्रे आज फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये फेल ठरला कारण गोलंदाजीमध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या. फलंदाजी करताना